सर्वांना समतेचा मान, करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान, अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान, अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपणासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. सर्वप्रथम सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते व भारताचे पहिले कायदामंत्री होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून अत्यंत हुशार आणि महत्त्वाकांक्षी विचारांचे होते. शालेय जीवनात ते 18 तास अभ्यास करत असत. त्यांना अस्पृश्य म्हणून खूप त्रास सहन करावा लागला, पण ते मुळीच खचले नाही. त्यांनी अस्पृश्य दीनदलित समाजाचा उद्धार करण्याचे ठरवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पूर्ण केले. त्यानंतर ते आपल्या मायदेशी परतले. शिक्षण हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे हे त्यांनी जाणले. त्यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश दिला. त्यांनी दीनदलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने आणि सत्याग्रह काढले. काळाराम मंदिर दीनदलितांसाठी खुले केले. महाडच्या 14 तळ्याचाही सत्याग्रह केला. असा हा बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य वाचक व लेखक होते. त्यांचे कार्य कोणत्या शब्दात व्यक्त करणार नाही होते ते. असा हा ज्ञान तपस्वी वर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. शेवटी जाता जाता एवढंच बोलून जाते, मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची. तुम्ही त्याला शिकवली माणुसकीची, तुम्ही जग शिकवली वाखे माणुसकीची. जय भीम.